नमस्कार मित्रांनो, मी सध्याला पिंपळखुंटा येथील महादेव मंदिर टेकडीवरती म्हणजे डोंगरावरती आहे. मित्रांनो, भरपूर जणांना आव्हान केल्याच्या नंतर त्यांनी म्हणजे जे दानशूर मंडळी त्यांनी जो पैसा दिला त्या पैशातून आम्ही हे तार कंपाऊंड उभं करण्याचं काम केलं. आता बघा, हे तार कंपाऊंडच्या बाहेर मी उभा आहे. तर या बाजूला सतत जनावरं असल्यामुळं या भागामध्ये किती बारीक गवत आहे आणि एक पण देखील झाड नाही. परंतु तार कंपाऊंडच्या आतमध्ये बघा, गवत पण मोठं आहे आणि झाडं पण देखील चांगल्या पद्धतीने वाढणार आहे. हे अगोदरचीच झाडं आहे, परंतु चांगलं घनदाट अरण्य करण्यासाठी आम्ही हे असं तार कंपाऊंड तयार केलं. मित्रांनो, तार कंपाऊंड तर तयार केलं, पण काही लोक इतके खोडसाळ असते की हे बघा, आता हा जो तार आहे हा खाली काढून टाकला. हे एवढी गॅप पडली. आता ह्या गॅपीतून सनी सहज पशुपक्षी आतमध्ये जाऊ शकतात, परंतु या लोकांना याचं काहीही देखील घेणं देणं नाही. यापेक्षा एक अवघड काम मी तुम्हाला थोड्या पुढे गेल्यावर दाखवतो. तार कंपाऊंडच्या या बाजूला इथं भरपूर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून ती चांगली मोठी म्हणजे उन्हाळ्यात देखील त्याला पाणी वगैरे व्यवस्थित देऊन आम्ही वाडी लावण्याचं काम करणार आहोत. ते समोर दिसतं ते टेकडीवरती महादेवाचं मंदिर आहे. सध्याला परिसरामध्ये चांगला पाऊस असल्यामुळं खूप छान वातावरण तयार झालेलं आहे. तर मित्रांनो, आमच्या परिसरातील या महादेवाच्या मंदिराला श्रावण सोमवारी तुम्ही नक्की दर्शनासाठी या आणि निसर्गाचा आनंद घ्या. हर हर महादेव, जय श्रीराम.